सकाळचा आमचा नाश्ता. इकडे नारळ पाणी पिते, ओढत नाही पण असंच पिते. आणि इकडे सोनाली झालं पण खाऊन तिथं माझ्या अगोदर. काय भारी का? भारी सुचतं ना तुला असं. भारी केस वरती कर. हा तुला टकली करूया. हा का करूया तुला असं पूर्ण चप्पट नाही. चला आता नाश्ता खायला या. मी पण नाश्ता करतो आता. आणि गाडीवरचं एक नंबर वाटतं खायला. हा काय ओके करतो. सॉरी. मावशी असा नाही अजून सुरुवात करतोय नाही आज रविवार नाही. काय असा दररोज खाऊन कंटाळा येतात. सकाळी केलंय तर गिरायका होती म्हणाली नंतर करताय तर बघू आता घरात जाऊन करी. मावशीनी काय तावा नाही मग आता कोकमाक येऊ म्हणाय. यंदा किती खातो. तर मंडळी 5-6 दिवस झाले आणि सोनाली सांगत होती पोटात दुखते. तर ठीक आहे मी बोललो डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आणि डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर बोला ॲडमिट करायला लागेल. मी बोललो काय परत बोललो ना ॲडमिट. ते बोलले ॲडमिट करायला लागेल. तर बोललो काय झालं आहे पण तुम्ही लगेचच्या लगेच ॲडमिट केला. त्यानंतर मग आईला फोन केला पहिले आई बाप्पांना असं आहे उद्या ॲडमिट करतो आहे सोनालीला. तर आई एका शब्दावर एका फोनवर लगेच ती बसली म्हणजे आणि आली. आणि ती आता परीबरोबर आहे म्हणजे सध्या तीच बघते परीला खाणं पिणं. आणि त्यानंतर काल सोनालीला ॲडमिट करून माझा हेच चालू आहे म्हणजे जॉबवर सुट्टी काढली. हॉस्पिटल घर चालूच आहे नुसता. आणि त्यानंतर आता गेलो डबा देऊन आलो सोनालीला. त्यांच्याकडे पण असं पण सध्या आपल्या आईने दिलेलं डाळ आणि भात सध्या तात्पुरते. आणि आता परत जरा घरी झालो परी बघतो काय करते. नंतर संध्याकाळी आपण जाऊया आईला आणि परीला घेऊन सोनालीला बघायला. आता ती झोपली फोन केली ना पण आतमध्ये जाऊन देत नाही मला सारखं. काय झालं परी? तू काय करते आईसोबत? हा जेवली तू? काय जेवली? दररोज अंडाभातच खाते? दूध पिलं. आई सांगते जेवलीस तू? काय जेवली नाही पिली? त्याच्या आई सांगते मला काय येतं बाबांचा. हा तुम्ही बांधते आपल्याला. प्रॅक्टिस नाही ना ग तुला हल्ली? कोणी तोडलं? कोणी? परीने तोडलं. आई जेवली? मी जेवली. काय खाल्लं आईने हवं? आईने म्हणून अंडाभात खाल्लं. वा झोपली नाही? हा काय नाही. आणि बाबा कधी येणार आहेत? काय चहा पितायत? व्हिडिओ कॉल केला बाबांनी. मग ते येणार नाही कधी बोलले येणार का नाही? कधी तू विचारलं? परीचा बर्थडे आहे ना. अरे परीचा बर्थडे एप्रिलला आहे. हा मग मला जावे बघायला. हा काय खाते? केक खाते. हा याला भारी भारी सुचतंय तुला. बरं मम्मी कुठे आहे तुझी? मम्मी कुठे आहे? कुर्ल्याला गेली आहे. जाऊ दे. बरं कुर्ल्याला गेली. हात नको लावू. हे काय काढते? उंदीर. हा आता उंदीर काढलाय. उंदीर बापरे. रॅबिट. हा रॅबिट बघा आमच्या आईचा. तू काही नाही उंदीर आहे तो. रॅबिट आता काय काढलं? रॅबिट उंदीर. उंदीर काढलाय. उंदीर
आणि हे काढू का पली हा, पली काढते पली काढते आईला तो- हे काय उंदीर आहे उंदीर उंदीर तू उंदीर बघितलंस उंदीर कधी आपण बघितलंस का तुला आता चावेल चावल म्हणते तुला मला चावेल नाही तू खाली आहे? हे उंदीर काढते ना पुसला बाबा उंदीर पुसला उंदीर उंदीर काढून देते हं? आता काय उंदीर ते उंदीर हे काय पोपट नाही उंदीर नाही उंदीर तो उंदीर नाही मग कोण आहे पोपट पोपट शेपूट या उंदराचा डोळा तुझी भारी आहे का ही चित्रकला हे केस उंदराचे नाकावर असतात. पोपट काय पोपट पोपट असं काय पाहिजे जरा. पोपट ऐक काय ना. आणि परी पण आहे आमच्याकडे इथं तू बघू नको परी पोपट काय तो पोपट हे उंदीर मस्त आहे हा बिचाराला जेवायला नाही भेटलं त्या उंदराला किती दिवसच आहे तो आता हे काय ही आहे. पली हम्म. परी बघू जरा परी हात काढ हात आंबा आंबा मी काढू तरी काढते ना बेटा ही परी बाबा बाबा नाचते ती परी परी नाचते भारी काय ही तुझी परी हात काढ बघू जरा 1 मिनिट आई हात काय छान आहे वा परी नाचते नाचते. उंदीर उंदीर नाचणारी परी परी उंदीर तू उंदीर मस्त मग तुला आता चावेल काढली तर आता आईला आणि परीला सोनालीकडे चाललोय भेटायला हो काय करते ती चल जाऊया बा चल आतमध्ये खिचडी बनवा तिला मुगाच्या डाळीची बसतो ना खाशील ना चल बसायचं डॉक्टर चल चल पटापट कर चल बाहेर मी येते जाते ना पाहिजे मामा आई आहे म्हणे हो ना बा नाही रडत नाही ती रडली परी रडते आईकडे राहील ती केस वरती. आईकडे राहणार ती है ना बा राहणार ना आजीला घेऊन येतो. राहणार ना